आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे लाडक्या लालबागच्या राजाची। गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि अवघ्या मुंबईकरांचं श्रद्धास्थान असणाऱ्या लालबागचा राजाची पहिली झलक समोर आली आहे। यंदा लालबागचा राजासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकारण्यात आलाय। लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आणि फोटोग्राफर्सनी मंडपाजवळ मोठी गर्दी केली होती। तर लालबागच्या राजाची ही खास दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहतायत। मार्केटमध्ये आजपासून खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणावं लागेल। गणेशोत्सव मंगळवारपासून सुरू होतोय, मात्र लालबागच्या राजाचं आज प्रथम दर्शन फोटो सेशन आज करण्यात आलेलं आहे। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं अफाट गर्दी होती आणि लालबागच्या राजाचा जय जयकार आज लालबाग मार्केटमध्ये आपल्याला ऐकायला मिळालेला आहे। आपल्यासोबत लालबागच्या राजाचे अध्यक्ष आहेत बाळासाहेब कांबळे। बाळासाहेब कांबळे, काय सांगाल यंदाचं काय वैशिष्ट्य आहे लालबागच्या राजाच्या दरबाराचं? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे 90वे वर्ष। 9 दशकाच्या या विस्तीर्ण कालखंडात लालबागच्या राजाची प्रतिमा जी प्रचिती आहे ती जगभरातील करोडो भाविकांना दरवर्षी येतच असते आणि यावर्षी ह्या 90वे वर्ष साकार करताना आम्ही मंडळाचं 90वे वर्ष आणि शिवराज्याभिषेकाला 350वे वर्ष हा जो दुग्ध शर्करा योग यावेळी साधलेला आहे त्या प्रसंगी त्याची एक आठवण ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानाचा मुद्रा म्हणून या लालबागच्या राजाच्या व्यासपीठावर रायगडावर असलेली महाराजांची मेघडंबरी आहे तिची प्रतिकृती इथे साकारलेली आहे। खरंच आनंद होतोय आज आज नितीन दादांनी जे काही डेकोरेशन केलं राजासाठी ती मेघडंबरी उभारली त्यांनी त्या अनुसरून आमचं 90वं वर्ष आज मंडळाचं आणि 350 वर्ष आज राज्याभिषेकाला होत आहेत। त्यामुळे ते औचित्य साधून आम्ही लालबागचा राजा पण तुम्ही बघाल तर आम्ही महाराजांची कुठेतरी छाप असावी या पद्धतीने राजाच्या चेहऱ्यावरती चंद्रकोर काढली आहे। आज आपण नेहमी तुम्ही बघाल तर त्रिशूळ असतो त्याच्याबद्दल आज आम्ही नाम काढलेलं आहे। त्यानंतर तुम्ही सिंहासन बघाल तर त्याच्यातही आम्ही शिवकालीन स्थापत्य कलेचा अभ्यास करून तुम्ही जे काही एलिमेंट्स आम्ही लावलेले आहेत ते पूर्णपणे महाराजांच्या म्हणजे महाराजांना अनुसरून सिंहासनाला पण सिंह लावलेले आहेत। हे सगळं सिंहासनही आम्ही त्या पद्धतीने घडवलेलं आहे। लालबागचा राजाचा दरबार जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा ज्याला यंदा 350 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्ताने हा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा दरबार जो आहे तो इथे साकारण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबईतील लालबागचा राजा लाखो गणेश भक्तांचं श्रद्धास्थान आहे। दरवर्षी गणेशोत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी येतात आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जवळपास 90 वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवते। हे केवळ एक मंडळ नाही तर एक सामाजिक चळवळ बनलेली आहे। पाहूयात। लालबागचा राजा जगभरातल्या गणेश भक्तांचं श्रद्धास्थान। दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान लाखो गणेश भक्त मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आवर्जून येत असतात। लालबागच्या राजाची ख्याती जगभर पसरली आहे आणि त्यामुळेच गणेशोत्सवादरम्यान दर्शनासाठी इथं भाविकांची लांबच लांब रांग देखील पाहायला मिळत असते। उद्योग, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा अशा समाजाच्या विविध क्षेत्रातील दिग्गज लालबागच्या राजाच्या चरणी लीन होत असतात। या गणेशोत्सव मंडळाला 9 दशकांचा इतिहास आहे। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली आणि तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून 1934 साली लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुरू झालेला गणेशोत्सव आज देशातला एक प्रमुख गणेशोत्सव बनलाय। लालबाग का राजा ये संस्था जैसे एक 90 साल से धार्मिक चळवळ है। राजा बैठते हैं, एक रिलीजियस ये सब उत्सव है, वैसे एक सामाजिक बहुत बड़ी चळवळ है और उसमें ये भक्त लोग आज लालबाग के राजा के संस्था के ऊपर जो समाज का एक विश्वास है
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवसापासूनच गणेश भक्त दर्शनाच्या रांगेत उभे असतात. केवळ मुंबईच नाही तर देशभरातनं गणेश भक्त राजाच्या दर्शनासाठी येत असतात. आपल्या लाडक्या बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी गणेश भक्त तासनतास दर्शन रांगेत उभे असतात. लालबागच्या राजावरच्या श्रद्धेपोटी गणेश भक्त गणेशोत्सव काळात आपल्या लाडक्या बाप्पाला भरभरून दानही देतात. मग त्यात सोनं आणि चांदीचे दागदागिने असो अथवा रोख स्वरूपातील दान असो, गणेश भक्तांनी दिलेल्या दानाचा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून समाजोपयोगी उपक्रमावर खर्च केला जातो. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून विविध उपक्रमही राबवले जातात. यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना विविध प्रकारची मदत केली जाते. तसंच गरजू रुग्णांना या मंडळाकडून वर्षभर विविध सेवा सुविधा आणि मदत उपलब्ध करून दिली जाते. हे मंडळ बाप्पाप्रमाणेच त्याच्या भक्तांची सेवा करत आलेलं आहे. लालबाग परिसरातच मंडळाकडून रुग्णांसाठी डायलिसिस सेंटरही चालवलं जातं. त्यासाठी अनंत मुकेश अंबानी हे रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दरवर्षी मोठी आर्थिक मदत देत असतात. आनंद सेठ अंबानी यहाँ आते हैं, लालबाग के राजा में चरणों में यहाँ आके अपना मत्था यहाँ टेकते हैं. उनकी पूरी फैमिली यहाँ आती है और उनका जो सपोर्ट है वो एक बहुत बड़े पैमाने पे सपोर्ट है. लालबाग के राजा का जो डायलिसिस सेंटर है वहाँ 24 मशीन है, वो हमें रिलायंस फाउंडेशन से आती है. जैसे आज 12 साल से वो डायलिसिस सेंटर हम लोग चलाते हैं. मुंबईसारख्या महानगरात महानगरपालिकेच्या रुग्णालयांवर आधीच मोठा ताण आहे आणि त्यामुळे डायलिसिसच्या रुग्णांना या रुग्णालयात कायमस्वरूपी उपचार मिळवण्यात अडचणी येतात. तर खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसिस करून घेणं अत्यंत खर्चिक ठरत असतं. काही रुग्णांना तर एक दिवसाआड डायलिसिस करावं लागतं आणि त्यामुळे गरीब रुग्णांना हा खर्च परवडत नाही. पण लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून गरजू 96 रुग्णांना मोफत डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. संजीवनी चव्हाण त्यापैकी एक आहेत. गेली 13 वर्ष या डायलिसिस सेंटरमध्ये उपचार करून घेत आहेत. इथे सेंटर चालू झाल्यापासून येते 13 वर्ष झाली आणि फायदा खूप झाला. म्हणजे खूप छान म्हणजे असं म्हणजे खूप आधार झाला एक, कारण भरपूर पैसे लागायचे वगैरे. आता खूप म्हणजे पैसेच लागत नाही, म्हणजे खूप कमी खर्चामध्ये भरपूर म्हणजे खूप आधार झाला आम्हाला. म्हणजे ही जी सुविधा आहे ना ही अतिशय चांगली सुविधा आहे आणि ते जे आम्हाला जी सेवा देतात ना योग्य तऱ्हेने देतात, चांगल्या प्रकारे. या डायलिसिस सेंटर शिवाय मंडळाकडून विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप आणि ग्रंथालयाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शिवाय इर्शाळवाडी दुर्घटनेतल्या निराधार बालकांना मंडळानं आधार दिलेला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गरजूंसाठी आधार बनलाय. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश भक्तांना लालबागच्या राजाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीमध्ये टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे आणि त्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफीसह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेले होते आणि त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केलेला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून मनसे आता चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईतील षण्मुखानंद हॉल या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी मनसेनं हायवेच्या कामावरून आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यानंतर मात्र संदीप देशपांडे यांनी यावरून टीका केली आहे. तर संदीप देशपांडेंच्या टीकेला रवींद्र चव्हाण यांनी देखील प्रत्युत्तर दिलं.
मुंबईतील नॉन एसी डबल डेकर बसला आज निरोप देण्यात आलेला आहे. ब्रिटिश काळापासून सुरू झालेल्या या नॉन एसी डबल डेकर बसचा आज प्रवास थांबलाय. आयुर्मान संपल्यानं या बस कालबाह्य करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमानं घेतलेला आहे आणि त्यानंतर फक्त एसी डबल डेकर बसच प्रवाशांच्या सेवेमध्ये असतील. 8 दशकानंतर या नॉन एसी डबल डेकर बसचा प्रवास आज थांबलेला आहे. यापुढे एसी डबल डेकर बसच प्रवाशांसाठी चालवण्यात येणार आहेत. मुंबईकरांसाठी नाही तर बॉलिवूडसाठी सुद्धा या बसने एक मोठा रोल प्ले केलेला आहे. कारण अमिताभ बच्चन पासून तारे जमीन पर म्हणजे आत्ताचा आमिर खानचा चित्रपटापर्यंत अनेक पिक्चरमध्ये आपल्याला ही डबल डेकर बस दिसलेली आहे. आणि आज खास या बसच्या ट्रिपसाठी जुनी बेस्टची तिकीटं सुद्धा देण्यात येत आहेत. आपण पाहिलं तर आत्ताची आपण तिकीटं पाहिली तर ती काही वेगळ्या प्रकारची असतात, मात्र ही जुन्या बेस्टच्या बसमधली जी तिकीटं असायची ती सुद्धा आज देण्यात येतात प्रवाशांना. आणि हा सगळा अनुभव घेण्यासाठी मुंबईकर अतिशय उत्सुकतेने इथे आलेले आहेत. आपण आणखी काही लोकांची बोलण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल, कसं वाटतंय आज हा एक्सपिरियन्स तुम्ही घेताय? एक्साइटमेंट आहे, तुम्ही ओरडताय, एकदम जल्लोष आहे? बहुत एक्साइटमेंट है. लास्ट बस है जो बॉम्बे में पैदा हुए उनके लिए बहुत बहुत इमोशनल वैल्यू है ये बस. मुंबईमध्ये आता खरं तर बेस्टचं रूप बदललेलं आहे. बेस्टच्या वेगवेगळ्या बसेस आपण आता पाहिल्या. इलेक्ट्रिक बस आहेत, एसी बस आहेत, डबल डेकर एसी बस आली तरी सुद्धा लोकांना या बसची जुन्या नॉन एसी डबल डेकर बसची जे नातं जोडलेलं आहे त्यामुळे आणि या बेस्टच्या प्रेमापोटी आज मुंबईकर मोठ्या संख्येत या बसचा प्रवास अनुभवायला इथे आलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गंधाट सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे डोंबिवलीच्या जुने आयरे गावात एका इमारतीचा भाग कोसळलाय आणि या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असून अद्यापही ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. डोंबिवली पूर्वेच्या जुने आहिरे गाव दत्तनगर परिसरात आदी नारायण या 3 मजली इमारतीचा काही भाग कोसळला. यात सुनील लोढिया असं मृत व्यक्तीचं नाव असून दीप्ती लोढिया यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेलं आहे. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा मंडप शुल्क आणि अनामत रक्कम माफ करण्यात आलाय. महापालिका आयुक्त अजित शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीमध्ये विशेष बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. जुन्नरहून बातमी. 7 वर्षानंतर मराठवाड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊ घातली. बैठकीत मराठवाड्याला सुमारे 40,000 कोटींचं पॅकेज मिळेल अशी चर्चा आहे. यात प्रामुख्यानं सिंचन, रस्ते विकास प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासमोर याचं टाळलं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत पवार काका पुतण्या एका टेबलवर येणार होते, पण मार्केट कमिटीचा कार्यक्रम उरकून मांजरीतल्या शुगर इन्स्टिट्यूटकडे निघालेले दादा नेहमीप्रमाणे मध्येच गायब झाले. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र बायकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आझाद मैदान पोलीस स्थानकात रवींद्र बायकर यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. जोगेश्वरीमधल्या सुप्रीमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसंच तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. बायकर यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कंत्राटी भरतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारचा असल्याचा पलटवार अजित पवार यांनी केला. अजित पवार यांच्या या आरोपांना महाविकास आघाडीनं जोरदार उत्तर दिलं. अजित पवार यांनी खोटं बोलू नये असं म्हणत वडेट्टीवार यांनी अजित पवार यांना दुसऱ्या निर्णयाचं स्मरण करून देण्याचा प्रयत्न केला. कंत्राटी भरतीचा निर्णय कोणासाठी आणि का घेतला असा सवाल रोहित पवार यांनी सरकारला केला. कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुरेसं वेतन मिळत नाही, तर ज्या कंपन्यांना काम दिलं जाईल त्यांना 15% कमिशन घरबसल्या मिळणार असल्याची टीकाही त्यांनी केली. कोल्हापुरात गोकुळच्या सर्वसाधारण वार्षिक सभेपूर्वी राडा झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांच्याकडून ठराव पाहूनच सभासदांना सोडलं जात असताना मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या सभासदांनी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. यावेळेला मंडपात लावण्यात आलेल्या पत्र्यावरून सुद्धा सभासदांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांसोबत काही जणांची झटापट झाली. गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी शौमिका महाडिक दाखल झाल्या. यावेळी निम्म्याहून अधिक सभासद बोगस असल्याचा आरोप शौमिका महाडिक यांनी केला. आमदार अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. संजय राऊत यांच्या टीकेला संजय गायकवाड यांनी उत्तर दिलं. त्यांना सर्व निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे हवे आहेत. आपल्या मनाप्रमाणे झालं की ते कायद्याच्या चौकटीत आणि मनाविरुद्ध झालं की बेकायदा असं कुठे असतं का, असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या पिंजऱ्यातला पोपट असून मालकाच्या इशाऱ्यावर ते टिवटिव करतात असं दानवे म्हणाले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. येणाऱ्या दिवाळीत पुन्हा नरकासुराचा वध करायचा आहे असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. शेतकऱ्यांनी निर्मिती केलेल्या इथेनॉलवर भारतीय विमानं लवकरच उड्डाण करतील असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात बाणेरमधल्या कार्यक्रमात ते बोलत होते. लवकरच पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. यावेळेला बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकार शेतकऱ्यांच्या समस्या कधी ऐकणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मंत्री असताना 2.5 वर्षात एकदाही आपल्या कार्यालयात गेले नाहीत. ज्यावेळेस सत्तेत नसतात त्यावेळेला असे दौरे करतात असा टोला केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला. दरम्यान रडीचा डाव खेळणारे आपला पराभव कधीच मान्य करत नाहीत अशी टीकाही त्यांनी केली. ठाकरे गटाचे नेते बबन घोलप आक्रमक झाले आहेत. पक्षात डावललं जात असल्याचा आरोप करत त्यांनी उपनेतेपदाचा यादीचा राजीनामा दिला. आता बबन घोलप रविवारी मुंबईत शक्ती प्रदर्शन करणार आहेत. तर शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होऊन एक मेळावा सुद्धा घेणार आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल संगमनेर इथे कव्वालीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळेला त्यांनी शायरीतून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा विखे पाटील यांना उत्तर दिलंय. माझ्यावर केलेल्या शायरीमुळे आणि मला आणि त्यांना सुद्धा प्रसिद्धी मिळाली. सध्या त्यांना मुख्यमंत्री पदाचे पेव फुटल्याचा निशाणा त्यांनी साधला. नाशिकमध्ये पार पडलेल्या कुमार विश्वास यांच्या कवी संमेलनात मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणावर शालिनी ठाकरे यांनी ट्विट केलंय. नाशिकमध्ये मराठी भाषिकांना कार्यक्रमात प्रवेश नाही, एवढा माज का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विश्वास यांना कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यांनी दिल्लीत घ्यावा. महाराष्ट्रात अशी नाटकं खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा शालिनी ठाकरे यांनी दिला. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांकरता आनंदाची बातमी आहे. 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या संदर्भातला शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी पाहूयात. MFA रेकॉर्ड्सचं पहिलं नीम नीम हे गाणं लॉन्च झालंय. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये हा म्युझिक लॉन्च सोहळा पार पडला. बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायक यासर देसाई यांनी हे गाणं गायलंय. अभिनेता जतीन सुरी आणि मनमीत कौर व्हिडिओमध्ये दिसणार आहेत. अनुराग सिन्हा निर्मित नीम नीम हे गाणं लॉन्च होताच त्याला चाहत्यांची मोठी पसंती मिळते. तो बनाते समय आई वॉज ऑफ द ओपिनियन कि जो करना है बेस्ट करना है. कुछ चीज़ें कुछ डिफ़िकल्टीज हर प्रोजेक्ट में आती है, बट ऑन दिस डेट जब आज रिलीज फाइनली हो रहा है, आई फील वेरी प्राउड टू शेयर विथ ऑल ऑफ यू कि इसको हमने बहुत मेहनत से बनाया है. इसका म्यूज़िक दिया है शिवराम परमार जी ने. इसको गाया है यासिर देसाई ने. एंड इसमें कास्ट जो है हमारे वो है जतिन सूर्य एंड मनमीत कौर. हमने बहुत मेहनत से इसको बनाया. एज आई अर्लियर सेड, नीम नीम बेसिकली एक सॉफ्ट रोमांटिक टच का एक गाना है जिस
या बातम्यांसह महामुंबईमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.